कसे आहेत मंडळी? श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवूया वाटाण्याचा येल्लो पुलाव. तुम्ही असं म्हणत असतील येल्लो पुलाव वाटाण्याचा? हां, आज आपण बिलकुलही लाल तिखटचा वापर करायचा नाही आहे पुलावमध्ये. तर मी तुम्हाला आज बनवून दाखवेल वाटाण्याचा येल्लो पुलाव. आता थंडीच्या सीजनमध्ये तर वाटाणे तुवेल खायलाच पाहिजे. आपण कोणती रेसिपीमध्ये आपण वाटाणे तुवेलचा उपयोग करूही. तुम्ही बघू शकता, मी पुढे पण तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओ. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचा असाच सपोर्ट राहील तर मी पुढे तुम्हाला मस्त अशी नवी रेसिपी करून दाखवेल. चला तर मंडळी, आपण बघूया वाटाण्याचा येल्लो पुलाव. पुलाव बनवायसाठी मी काय घेतलं आहे सामग्री ते तुम्हाला मी आज दाखवते. चला बघूया. तुम्ही बघू शकता आहे मी पुलावसाठी बारीक 2 लंबे कांदे कापून घेतले आहे. टमाटर घेतला आहे एक बारीक चॉप केलेला. थोड्या कापून मिरच्या आणि अद्रक लसूण मिरच्यांची पेस्ट पण घेतली असेल. तुम्ही असा विचार करत असेल का 2 वस्तू? हां, आपण इथं लाल तिखटचा उपयोग नाही करायचा आहे. त्याच्यासाठी मिनी तिखट आज झणझणीत आपण पुलाव बनवूया. त्याच्यासाठी मिनी अलग तिखट मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता आहे. हे आहे बारीक चॉप केलेली हिरवा धना. इथं मी घेतले आहे वाटाणे आणि बटाटा. तुम्ही बघू शकता आहे. चला तर मंडळी, आपण पुलावचा वघार करूया. पुलाव बनवायसाठी स्टीलच्या कुकरचा उपयोग करते आहे. तुम्ही बघू शकता आहे. स्टीलचा कुकर घेतला, त्याच्यात मी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे तेल गरम झालं आहे. आता आपण राईचा वघार देऊ. थोडं जिरं, आता आपण टाकूया कांदा. हलवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे कांदा आपण थोडा लाल होऊ देऊ. तुम्ही बघू शकता आहे कांदा फ्राय होतो आहे. तर आपण वाटाणे आणि बटाट्यांना पण आपण कांद्यासोबत तेलामध्ये फ्राय होऊ देऊ 2 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता आहे तेलामध्ये 2 मिनिटासाठी आपण मस्त फ्राय करू, तर त्याचा टेस्ट काही अलगच लागतो पुलावमध्ये. तुम्ही बघू शकता आहे. दोन मिनटं हलवून द्यायचं आपण तेलामध्ये फ्राय होतं तोपर्यंत. तेलामध्ये वाटाणे आणि बटाटे कांदे मस्त असे फ्राय झाले. नंतर आपण टाकूया हिरव्या मिरच्या. त्याला पण आपण तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. नंतर आपण टाकूया अद्रक मिरच्यांची पेस्ट. त्याला पण आपण मस्त तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे. आता आपण अर्धी चम्मच हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला. तुम्ही बघू शकता आहे. आता आपण थोडं पाणी टाकूया. बघू शकता तुम्ही पाणी टाकल्यानंतर मस्त असे मसाले तेलामध्ये मिक्स होतील. त्याला तेल सुटेपर्यंत राहू द्यायचं आहे.
आता मी टाकते आहे टमाटर. टमाटर मी याच्यासाठी वरतून टाकले का जेव्हा आपला पुलाव बनून रेडी होईल तेव्हा टमाटर आपल्याला मस्त असे दिसतील. खूपच छान वाटतो तो पुलाव दिसायला. तुम्ही बघू शकता आहे टेस्टी. आपण थोडे तेलामध्ये धने टाकूया. हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे मी किती छान असं मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप दाखवते आहे. तुम्ही बघू शकता आहे का सर्व मसाले किती छान दिसतात आहे आणि मस्त असं फ्राय झालेलं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स. बघा मस्त असं तेल सुटलं आहे. नंतर आपण टाकूया तांदूळ जे आपण वॉश केले होते. त्याला आपण हलवून घ्यायचं आहे मस्त. काय मी मस्त असं हलवून घेतलं आहे. आता मी इथं 1.5 तांब्यासारखं पाणी टाकते आहे. पाणी आपण कमीच टाकायचं आहे. कमी याच्यामुळे का मस्त सुट्टा पुलाव होईल. आपण जेवढं कमी पाणी टाकलं तेवढं मस्त असा सुट्टा पुलाव येतो. तुम्ही बघू शकता आहे. मी इथं स्वादानुसार मीठ टाकते आहे. काय मस्त असा उकळ फुटला आहे पुलावाला. आता मी वरतून मस्त कस्तुरी मेथी टाकते आहे. थोडी कस्तुरी मेथीनी पुलावचा स्वाद एकदम छान असा येईल. तर आपण कुकरचं झाकण उघडून बघूया पुलाव आपला कसा झाला आहे. वाव मस्त असा पुलाव आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता आहे. चला तर मंडळी खाऊया. तुम्हाला माझ्या पुलावची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशीच आपण नवी रेसिपीसाठी भेटूया. धन्यवाद. बाय बाय.